उत्तरा जी आहे उत्तरा, ती अभिमन्यूची पत्नी. अभिमन्यू कोण? जो चक्रव्यूहामध्ये अडकून अर्जुनाचा मुलगा तो, त्याची पत्नी. तिच्या पोटामध्ये पांडवांचा तो वंश वाढत आहे. आणि देवानं, भगवान श्रीकृष्णानं त्या ब्रह्मास्त्रापासून त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि आता तो जन्माला आलेला आहे बाळ, आणि त्याचं नामकरण देखील केलं आपण काल. काय नाव ठेवलं त्याचं? परीक्षित, राजा परीक्षित. चला, युद्ध संपलं, सगळं झालं. आनंदानं आता पांडवांचा राज्यकारभार सुरू झाला. राज्यकारभार. कुठली राजधानी त्यांची? हस्तिनापूर. हस्तिनापूरला राजगादीवर बसवलं धर्माला. राज्यकारभार सुरू झाला. दुःखाचे दिवस संपले, वनवास संपला पांडवांचा. आता राजा झाले. मग कृष्णाला वाटलं किती दिवस राहावं आता इथं, बहिणीच्या घरी जास्त दिवस राहू नये. कृष्ण म्हणले धर्मराजाला, येतो येतो आता मी, मला आज्ञा द्या. हो म्हणले, निघ कृष्ण निघ. देवाला वाटलं हे धर्म तरी निदान एक दिवस राहा असं मला वाटत होतं. आपण म्हणतो ना पाहुणा येतो आता मी, आपण म्हणतो नाही नाही थांबा थोडा वेळ, आजचा दिवस थांबा, पाहुणचार घ्या, पुरणपोळी करतो. पण लगेच धर्म म्हणला हो ठीक आहे म्हणला, जा मग कृष्ण. भीमाला म्हणले भीम दादा येतो बरं का मी, जा की मग कृष्ण. अरे त्याला वाटलं पुन्हा जो अर्जुन आहे माझा सखा मित्र आहे, मस्त. हॅलो हॅलो हॅलो, थोडासा कमी केला तरी चालेल. हॅलो हॅलो, हा हा ओके. तबल्याचे वगैरे पाहायचे का तुम्हाला? पाहून घ्या. हा पिवळा वायर एकदा पहा, इकडचा गाण्यासाठी दिलेला आहे. हॅलो 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 आवाज हॅलो हॅलो आवाज मास्टर वाढवून दाखवला. हॅलो 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 ओके ओके. आणि एकदा मंडपात सुद्धा कसा यायला आवाज त्यांना विचारा, श्रोत्यांना. म्हणजे आपलं सगळं त्यांना आहे समजण्यासाठी चाललंय, त्यांना कळावं. फक्त मला थोडासा इको ठेवायचा बोलताना. हा काय सांगत होतो मी? अर्जुनाकडे देव आला आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना येतो जा की जा कृष्ण. ज्याच्यासाठी देवाची एवढी तळमळ असायची की माझा अर्जुन जिंकला पाहिजे, माझा अर्जुन जिंकला पाहिजे, मित्रही तो, मेहुणाही तोच, ते सुद्धा म्हणलं जा. सगळ्यांची आज्ञा घेतली. पहा असंच आहे, कोणाचं काम करू आणि आपलं दुखणं संपलं की डॉक्टरचं काही हो, काम सोडून वैद मरो, आपल्याकडे मन आहे. देवाला सुद्धा लोक विसरतात. देवाला सुद्धा काम संपल्याच्या नंतर देवाची सुद्धा किंमत करत नाही. देव जायला निघाले, रथ जुंपला, येतो सगळ्यांचा निरोप घेतला. आणि देव राजवाड्यातून बाहेर पडले. राजवाड्यातून ते मुख्य गेट पर्यंत आले. मुख्य गेट पर्यंत, मुख्य दरवाजाजवळ आले. आवाज आता बिघडला. मुख्य दरवाजाच्या जवळ आल्याच्या नंतर तिथं कुंती आहे. ती कुंती कोण आहे? देवाची. कृष्णाची कुंती कोण? आत्या. तुम्ही म्हणसाल महाराज प्रत्येक गोष्ट आम्हालाच विचारायची, तुम्हाला कशाला बोलावले? पण विचारण्याचं कारण काय असते? वक्ता आणि श्रोता यांचा संवाद झाला पाहिजे. आवाज खूप घुमायला पाहिजे, थोडासा कमी केला तरी चालतं. वक्ता आणि श्रोता यांचा संवाद झाला पाहिजे. संवाद बोलणं झालं पाहिजे. म्हणून विचारतो पुन्हा. कोणती आत्या गेट जवळ, दरवाजाजवळ उभी होती. मेन गेट जवळ तिथं रथ थांबवला भगवान कृष्णाने आणि रथातून खाली उतरले, हात जोडले. आत्या मी येतो बरं का. त्यावेळेला कुंतीचं हृदय भरून आलं आणि कुंतीच्या डोळ्याला अश्रुधारा लागले. निघालाच देवा. आत्या दररोज मला कृष्ण म्हणतेस, कान्हा म्हणतेस आणि आता देव म्हणतेस, कशा? अरे तू देवच नाही आत्या, मी तुझा कृष्ण आहे. अरे सगळ्यांना फसवू शकशील, सगळ्यांना.
पण या कुंतीला नाही फसवू शकणार. लहानपणापासून पाहते मी तुला, तुझ्या सगळ्या लीला माहित आहेत मला. माझ्या मुलांना जेव्हा लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेला तूच तर वाचवलंस. आणि आज माझे मुलं जे राजगादीवर बसले ते सुद्धा तुझ्यामुळं. तू होतास सोबतीला, म्हणून हे सगळं शक्य झालं. कमी वनवास नाही पाहिला कुंतीनं आणि कुंतीच्या मुलानं, पण त्या सगळ्या वनवासामध्ये द्वारकेचा राणा पांडवा घरी, या सगळ्या वनवासामध्ये देव सोबतीला. पहा तुम्ही, आपले माणसं सुख आलं, सुखाचे दिवस आले की देवाचं नावही काढत नाही, आणि दुःख आलं की मग देवाच्या मागे लागतात. पण नाही, सुखामध्ये सुद्धा देवाची आठवण काढलीच पाहिजे आणि दुःखामध्ये सुद्धा देवाची आठवण काढली पाहिजे. तोच सोबतीला आहे, तोच. सुख आणि दुःख हे येणारे जाणारे, ऊन सावलीचा खेळ असतो सुख आणि दुःख म्हणजे. पण देवाला विसरून नाही चालणार. पांडवाच्या सोबतीला कृष्ण आहे, म्हणून आज राजगादीवर बसले. तुझ्यामुळं वापस चालला द्वारकेला, नाही माझ्यासाठी थांब. ठीक आहे म्हणले, आता थांबतो. रथ परत मागं फिरवला आणि भगवान श्रीकृष्ण पुन्हा राजवाड्यात आले. सगळ्याला वाटले कृष्ण परत आला, माझ्यासाठी आला. अर्जुनाला वाटलं हा माझा मित्र आहे, माझ्यासाठी आला. द्रौपदीला वाटलं माझा भाऊ आहे म्हणून बहिणीसाठी आलाय. पण नाही, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालत. कृष्ण देव आहे, देव. सगळ्या पांडवांना सोबत घेतलं भगवान कृष्णाने. पाचही पांडव, द्रौपदी, कुंती माता सगळ्यांना सोबत घेतलं आणि देव त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी देवाचा एक अनन्य साधारण भक्त देवाची वाट पाहत होता. कोण होता तो? भीष्म पितामह, गंगापुत्र भीष्म. शरशय्येवर, बाणाच्या शय्येवर, अंगामध्ये एक नाही शेकडो बाण घुसले होते, शेकडो बाण. रक्त सगळं आटलंय त्या बाण मारल्यामुळे. शरीरात रक्ताचा एकही थेंब शिल्लक नाही, पण अजून भीष्म जिवंत आहे. का जिवंत आहे? कारण इच्छा मरणी येतो, इच्छा मरणी. मनात जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत मरण येणार नाही. मृत्यूवर ज्याचा विजय आहे तो भीष्म देवाची वाट पाहतोय. त्या ठिकाणी भगवान कृष्ण सगळ्या पांडवांना घेऊन आणि द्रौपदीला, कुंतीला सोबत घेऊन आले. आणि आल्याच्या नंतर पाहिलं भगवान कृष्णाकडे भीष्मानं. माग अशी मान लटकत आहे, लोंबकळत आहे मान, पाठीमध्ये बाण मानेपासून सगळे घुसलेले. मान अशी खाली पडलेली आहे, खाली पडलेली मान अशी वाकवली आणि देवाला मानेनच नमस्कार केला, मानेनच. बस. भगवान कृष्णानं अर्जुनाला इशारा केला, एक पुन्हा बाण काढला आणि माने खाली मारला, डोक्याखाली. मग डोकं वर झालं. आलाच देवा. हो. भगवान कृष्णानं धर्मराजाला सांगितलं, धर्मा जरासा 4 गोष्टी शिकून घे. धर्मराज भीष्माच्या जवळ बसले आणि भीष्मानं सांगायला सुरुवात केली, नीतीनं राज्य कर राजा, नीतीनं राज्य कर. कोणताही विद्वान आपण शिकायचं असते. जेव्हा रावण सुद्धा मरणाच्या दाढेमध्ये होता, रावण सुद्धा मरू लागला होता, त्यावेळेला सुद्धा त्याच्याकडून ज्ञान शिकून घेण्यासाठी लक्ष्मणाला जवळ बसवलं. बरोबर. तसं भीष्माकडून काहीतरी ज्ञानाच्या 4 गोष्टी ऐकाव्यात म्हणून धर्मराज जवळ बसले आणि धर्मराजाला ज्ञानाच्या गोष्टी सांगतायत. नीतीनं राज्य कर, गोरगरिबांना मदत कर, अन्याय करू नको. गाई, ब्राह्मण यांचं रक्षण कर. लहान बाल किंवा स्त्रिया यांच्यावर अन्याय करू नको, आणि जर कोणी करत असेल तर त्याला दंड दे. स्त्रियावर अन्यायाची गोष्ट निघाली त्यावेळेला बाजूला उभी असलेली द्रौपदी हसायला लागली. काय म्हणतोय नीट लक्ष द्या.
द्रौपदीला पाहिलेलं हसलेलं पाहिलं आणि भीष्मानं विचारलं, काय झालं द्रौपदी, का हसतेस? कारण स्त्रिया, चांगल्या घरातल्या स्त्रिया कुठेही हसायचं नसते, कोणत्याही माणसाला कुठेही हसायचं नाही विनाकारण. त्या हसण्यामुळे तर सगळं हे महाभारत घडलं होतं ना, हसण्यामुळे. थोडासा याच्या अगोदरचा प्रसंग सांगतोय का. मोठा महाल बांधला होता आणि ते महाल पाहण्यासाठी बोलवलं होतं. कोणाला? दुर्योधनाला. सगळ्या कौरवायला बोलवलं, पांडवांना आमंत्रण दिलं, या पहा कसा महाल बांधला. आणि तिथं असा देखावा निर्माण केला होता, जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसायची आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं. दुर्योधन आला आणि दुर्योधनानं पाणी समजून पाय ठेवला, पण ती जमीन होती. पाय कसा ठेवला? असा धोतर जरासं वर केलं गुडघ्यापर्यंत आणि असा पाय ठेवला, तिथं जमीन निघाली. आणि ज्या ठिकाणी जमीन दिसत होती तिथं बदकन पाय टाकला की पाण्यात गेला आणि भिजला. वरून पाहिलं वरच्या मजल्यावरून द्रौपदीनं आणि हसली आणि म्हणली, आंधळ्याचे पोरं बी आंधळेचे. तेवढ्या हसण्यामुळे सगळं महाभारत घडलं, हसण्यामुळे केवळ. म्हणून भीष्मानं विचारलं, द्रौपदी काय झालं हसायला? म्हणले, तुमचं हे ज्ञान, तुमचा हा शहाणपणा तेव्हा कुठं गेला होता, जेव्हा तो दुष्ट दुःशासन माझ्या केसाला धरून साडी ओढत होता, तेव्हा कुठं गेला तुमचा शहाणपणा? त्यावेळेला भीष्मानं सांगितलं, हो माफ कर द्रौपदी मला, त्यावेळेला माझी मती भ्रमित झाली होती आणि मी त्या दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि मी अन्नमिंदा झालो होतो. अन्नमिंदा. माणूस जसं अन्न खातो तशी माणसाची वृत्ती बनते. म्हणून कुठेही नाही खायचं, कुठेही नाही खायचं. अन्न हे सात्विक असलं पाहिजे, अन्न हे सात्विक असलं. आजकाल लोक काय करतात, मोठे मोठे राजकारणी, काही नंबर 2चे पैसेवाले, आपलं तिकडचं पाप झाकण्यासाठी इकडं साधू संताला पंगत देतात. सप्त्यामध्ये पंगत, एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पंगत. पण या अन्नामुळं त्याच्या कर्माचा दोष आपल्याला लागतो. त्यानं ज्या कर्मानं, ज्या माध्यमानं पैसा कमावलाय त्याचा दोष खाणाराला लागतो. उदाहरण सांगतोय, दृष्टांत सांगतोय का. एक साधू होता, साधू जन्मापासून ब्रह्मचारी राहिलेला, कधी पैसा गोळा केला नाही. आज या गावामध्ये जेवायचं, उद्या त्या गावामध्ये जेवायचं, परवा त्या गावामध्ये, त्या मारुती मंदिरावर, कधी महादेव मंदिरावर. आयुष्यामध्ये कधी त्यानं धन संपत्ती माया जमवली नाही. एके दिवशी एका गावामध्ये आला आणि त्या गावामध्ये जेवण चालू होतं, पंगत चालू होत्या, पंक्ती. त्या माणसाचा पैसा हा चोरीचा होता, चोरीचा. त्याचं कामच होतं चोरीचं. भरपूर धनाटे श्रीमंत आणि त्यानं पंगत घातली जेवायला. हजारो माणसं जेवत होते. चांदीचे ताट, चांदीच्या वाट्या, चांदीचे ग्लास पाणी प्यायला. हा जेवला साधू, जो लहानपणापासून, बालपणापासून ब्रह्मचारी आहे, कधी 1 रुपया संपत्ती जमवली नाही. जेवायला बसला, जेवण झालं आणि त्याला मोह झाला. मोह कशाचा? त्या चांदीच्या ताटाचा, वाटीचा मोह झाला. त्यानं ती वाटी घेतली, चांदीची, ग्लास घेतला आणि आपल्या झोळीत टाकला. ज्यांना जन्मापासून कधी 1 रुपयाही कमवण्याची अपेक्षा नाही ठेवली, त्यानं त्या पंक्तीत जेवल्याच्या नंतर त्या वाटीचा मोह झाला, चांदीच्या. आणि ती वाटी घेतली आणि आपल्या झोळीमध्ये लपवून टाकली आणि गाव सोडलं, गावाच्या पुढे निघाला. इकडं पंक्ती आटोपल्या आणि सगळे भांडे मोजण्यात आले. एक वाटी कमी पडले. काय झाली वाटी? कोणी नेली? तो साधू गेला दुसऱ्या गावाला आणि दुसऱ्या गावात गेल्याच्या नंतर मग विचार करू लागला, अरे आजपर्यंत मी आयुष्यामध्ये कधी 1 रुपयाही जमवण्याचा मोह झाला नाही, आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, आयुष्यात कधी चोरी केली नाही, तरी देखील आज माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला का मोह व्हावा ती वाटी चोरण्याचा? लाज वाटली स्वतःची आणि पुन्हा त्याच गावात आला, त्या मालकाच्या इथं जिथं त्यानं ती वाटी चोरली होती, जेवण केलं होतं. त्यानं विचारलं, काय काम आहे तुमचं? तुम्ही काय काम करता?
तुम्ही हे भोजन कशाच्या निमित्तानं दिले? त्यानं विचारलं काय झालं, कशामुळे विचारताय? अरे या साधूनं आयुष्यात कधी 1 रुपयासाठी खोटं बोलला नाही, कधी बँकेत खातं नाही, 1 रुपया माया जमवली नाही, तरी देखील तुमच्या घरी जेवल्याच्या नंतर मला मोह व्हावा ही वाटी चोरण्याचा, त्यानं झोळीतून वाटी काढून दाखवली का? मग त्या मालकानं सांगितलं माझा धंदाच आहे म्हणला चोरी करण्याचा, सगळी धन संपत्ती माया ही माझी चोरी करण्याच्या माध्यमातून जमवलेली आहे आणि आयुष्यात काहीतरी पुण्याचं काम करावं म्हणून मी ही एकदाच पंगत घातली, याच्या आधी कधी कोणाला एक पात्र सुद्धा जीव घातलं नाही. ठेव बाई खाली, ठेव बाई. असं वाईट मार्गाने आलेलं धन आणि त्या धनाच्या माध्यमातून खाल्लेलं अन्न हे आपल्याला सुद्धा दूषित करते. थोडासा केस कमी होत असला तर जरा काही अडचण नाही. भीष्मानं तेच सांगितलं, द्रौपदी मी त्या दुर्योधनाचं अन्न खाऊन अन्नमिंदा झालो होतो म्हणून मी त्यावेळेला काही करू शकलो नाही, माफ कर मला. मग धर्मराज उठले आणि भीष्मस्तुती म्हणून भागवतामध्ये तो भाग आलेला आहे. भीष्मस्तुती भगवान श्रीकृष्णाकडे पाहून भीष्माचार्य म्हणतात, त्रिभुवन गमनम तमालवैनो, टाकायचा थोडासा, त्रिभुवन कमलम तमालवैनो रविकर गौरव अंबर दधाने वपुर लग गुलाबलान नाभजो विजय सखे सविस्तरमेन वैनव्यं. भगवान श्रीकृष्णाची स्तुती भीष्मानं कशी केली ते व्यासानं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात भीष्माचार्य ऐका, ज्याचं शरीर त्रिभुवनामध्ये सुंदर आहे, या त्रिभुवनामध्ये त्याच्यापेक्षा कोणीच सुंदर नाही, जो तमाल वृक्षाप्रमाणे सावळा आहे, सूर्यकिरणासमान श्रेष्ठ पितांबर झळकते त्याच्या अंगावर, सूर्याच्या किरणासमान पिवळा पितांबर ज्याच्या अंगावर झळकते, ज्याच्या कमल मुखावर काय उपमा दिलेली आहे, ज्याचं मुख कसं आहे कमळासारखं, ज्याच्या कमल मुखावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत, त्या अर्जुनाचा सखा असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो. मरणाच्या दाढेमध्ये भीष्माचार्य, मरणाच्या दाढेमध्ये, तरी देखील त्यांची भाषा बघा, भगवंताला वंदन करण्याची. वंदन केलं भीष्माचार्यानं आणि स्तुती गायली. भगवान श्रीकृष्ण उभे आहेत, दोघेही एकमेकाकडे पाहतात. देवा हेच मागलं होतं मी तुला. काय मागितलं होतं? माझ्या शेवटच्या क्षणाला तू माझ्या जवळ असला पाहिजे. काय झालं होतं? युद्ध चालू होतं. युद्ध कोणतं? महाभारताचं. ते रशियाचं युक्रेनचं नाही, महाभारताचं युद्ध चालू होतं. आणि महाभारताचं युद्ध चालू असताना दुर्योधनाला वाटलं माझं देखील शरीर हे कसं व्हावं? वज्राप्रमाणे व्हावं, वज्राप्रमाणे. कितीही गदा मारल्या कोणं तरी नाही फुटलं पाहिजे असं शरीर व्हावं. मग गांधारी जवळ गेला आणि गांधारीला मागितलं, आई माझं शरीर वज्रासारखं व्हावं, काय करावं लागेल? सगळ्याला विचारलं, कोणीच सांगा ना. मग एक जण म्हणला, तू धर्माजवळ जाय, धर्म सांगेल. म्हणलं ते तर दुश्मन आहे माझा, ते कसं सांगेल? अरे धर्मासारखा सत्य बोलणारा या जगामध्ये दुसरा कोणी नाही झाला. धर्माला विचारलं, धर्म म्हणले, अरे काखेत कळसा गावाला वळसा म्हणला. उगाच सगळ्याला विचारायला. तुझ्या आईजवळ जाय, गांधारीजवळ, आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून तुला एकदा पाहू दे तिनं, तुझं शरीर वज्रासारखं होईल. कारण गांधारीचं तपच होतं तसं. काय तप होतं गांधारीचं माय ऐका. आपल्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून ती म्हणली मी सुद्धा हे जग पाहणार नाही. तिनं डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. नवऱ्याला दिसत नाही ना, मी सुद्धा पाहणार नाही जगाला. गांधारीचं तप एवढं. दुर्योधन म्हणला ठीक आहे, आजच संध्याकाळी जातो म्हणला. गांधारीनं सांगितलं, दुर्योधना संध्याकाळी ये, या वेळेला मी माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडून तुला एकदा पाहते. फक्त कोणतंही वस्त्र अंगावर घालू नको, वस्त्र अंगावर घालू नको, ये. दुर्योधन आला आणि संध्याकाळची वेळ ठरली जायची. देवाला सगळं माहीत झालं काय होणार आहे. आणि जर दुर्योधन वज्र शरीराचा झाला तर आपल्या पांडवावर, आपले जे भक्त आहेत त्याच्यावर संकट येईल. म्हणून देवानं काय केलं, संध्याकाळी दुर्योधन जेव्हा जायला निघाला
जायला निघाला. तुम्हाला सगळं माहित आहे महाभारत. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णानं हो सांगितलं, अरे असा जातो का तू? का लहान बाळ आहेस का? हे फुलाचा हार तरी बांध निदान. तेव्हापासून दुश्मनी, वज्राचं शरीर झालं आणि प्रतिज्ञा केली, उद्या पांडवापैकी एकाला तरी मारणार, 5ही मारणार पण एक तरी मारणार. भीष्मानं प्रतिज्ञा केली. भीष्मानं प्रतिज्ञा केल्यावर काळजी वाटली द्रौपदीला. द्रौपदी आपल्या मालकाला म्हणाली, धर्मारा मालक, भीष्मानं प्रतिज्ञा केली की उद्या एका तरी पांडवाचा जीव घेतो, 5ही पांडव मारतो. म्हणजे मारू दे ना, पाहतो कसा मारतो ते. गुपचूप पोटभर जेवण केलं, रोजच्या पेक्षा एक पोळी जास्त खाली धर्मानं. द्रौपदीला वाटलं हे डोक्यावर पडले काय की पागल झालंय. भीष्म मारतो म्हणायला म्हणजे मारणारच. कारण भीष्मानं प्रतिज्ञा केली म्हणजे करूनच दाखवणार. भीष्मानं जर मनात आणलं असतं तर पृथ्वीवर जेवढे सगळे वीर आहेत एका दिवसात काटा काढला असता. एका दिवसात युद्ध संपवण्याची ताकद त्या भीष्मामध्ये होती. ऐका, द्रौपदी अर्जुनाजवळ गेली, मालक भीष्म मारणार आहेत तुम्हाला. म्हणले मारू दे ना, पाहू कसा मारते ते. सगळ्या नवऱ्या आपल्या 5ही मालकाजवळ गेली द्रौपदी, पण कोणालाच काळजी वाटली नाही, कारण देव पाठीशी आहे ना, कृष्ण आहे. मग द्रौपदीनं ठरवलं आता दादाजवळच जावं लागतं. कृष्णाजवळ गेली आणि म्हणली, दादा माझं कुंकू जर तुला अबाधित राहावं असं वाटत असेल तर काहीतरी कर. माझ्या सौभाग्याला धोका आहे, उद्या भीष्म मारणार माझ्या नवऱ्याला. देव म्हणले काळजी करू नको ताई, चल आपल्याला जायचं एका जागी. ती म्हणली आता येते. गेली 15-20 मिनिटं, अर्धा तास आली नाही. बायाचं तसंच असते, कुठं चल म्हणलं ना ती म्हणते आता मी आवरीते म्हणते आता. आणि आता 5 मिनिटं म्हणता अर्धा तास लागते बायाला आवरायला. गेली, मस्त चांगला शृंगार केला. तिला वाटलं कुठं बाहेर फिरायला जायचं काय की. चप्पल घालून आली, हाय हिल्स एवढ्या इथभर उंच टाचा असतात बाबा तिच्या त्या चप्पलच्या. ती चप्पल घालून आली आणि गेले भीष्माच्या खोलीपर्यंत. जवळजवळ गेल्यावर हो कृष्ण म्हणला, ताई ती पायातली चप्पल काढा. चप्पल घालू नको म्हणला इथं. ती चप्पल काढली द्रौपदीनं आणि आपल्या शेल्यामध्ये अशी गुंडाळून घेतली. कोण? देवानं, भगवान कृष्णानं. पहा तुम्ही, देव ज्याला आपलं म्हणतो त्याचं सगळं काम करतो. सगळं आपल्या भक्ताची चप्पल सुद्धा देव वाहतो. चप्पल सुद्धा हातात सांभाळली देवानं आणि सांगितलं द्रौपदीला, जा द्रौपदी या खोलीमध्ये भीष्माचार्य आहे, त्यांचा फक्त आशीर्वाद घे, आशीर्वाद घे. द्रौपदी आत गेल्यावर पाहिलं भीष्माचार्य डोळे बंद करून भजन करत होते. हो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भीष्माचार्य भजन करतायत, तल्लीन झालेले. जवळ गेल्यावर द्रौपदीनं फक्त बांगड्या वाजवल्या. बांगड्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर भीष्माचार्यानं हात वर केला आणि आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भाऊ. लगेच दुसऱ्यांदा पुन्हा बांगड्या वाजवल्या. द्रौपदी हुशार होती. 5 वेळा आशीर्वाद घ्यायचा. दुसऱ्यांदा बांगड्या वाजवल्या. पुन्हा म्हणले अखंड सौभाग्यवती भाऊ. तिसऱ्यांदा त्याला भीष्माला वाटलं 2-4 जणी आल्यात काय की, पण असं 5 वेळा झालं. आणि मग 5व्यांदा डोळे उघडून पाहिलं, द्रौपदी तू? म्हणली हो. यावेळेला रात्री अशा मध्यरात्री अंधारामध्ये आलीस, भीती नाही वाटली? म्हणले माझा एक नोकर संघ आहे, नोकराला घेऊन आले. म्हणले काय म्हणले द्रौपदी? नोकराला सोबत. देवाला नोकर म्हणायचं म्हणलं द्रौपदीनं. देवाला भक्ताचा एवढा अधिकार, पण हा अधिकार उगीच्या उगी नाही येत, त्यासाठी तशी भक्ती करावी लागते. हो, एक क्षण सुद्धा विसरत नव्हते ते देवाला पांडव. म्हणून तो अधिकार. देवाला सुद्धा नोकर म्हणले, नोकराला सोबत घेऊन आले. भीष्माचार्याला माहित होतं हिचा नोकर कोण आहे. मला माहित आहे म्हणले नोकर कोण आहे, तू थांब इथंच बस, मी जरा जाऊन येतो तुझ्या नोकराजवळ. देव कुठं होते? त्या खोलीच्या अशा एका बाजूला कोपऱ्याला उभे होते. आमच्या इकडं कोलवा म्हणतात, कोलव्याला उभे होते. द्रौपदी तिथंच बसली. देव असा चपला सांभाळायला द्रौपदीच्या. बस गेल्या वाकून नमस्कार केला भीष्माचार्यानं. हो, तुम्ही शपथ घेतली उद्या मारण्याची? म्हणजे हो. आणि आशीर्वाद देखील दिला द्रौपदीला, अखंड सौभाग्यवती भव. मग कोणतं खरं करणार? म्हणले मी माझी शपथ मागं घ्यायला तयार आहे, पण तुम्ही मला एक वचन द्या. कोणतं वचन? मी मरायच्या वेळेला तुम्ही माझ्या समोर असला पाहिजे.
मी पांडवाला मारणार नाही मारत पांडवाला, मी स्वतः मारणार, पण मला वचन द्या तुम्ही माझ्या जवळ असले पाहिजे मरताना. एक मागणं मागितलं होतं भीष्माचार्यांनी, तेच उद्देश जगण्याचं, जगणं सफल कसं करायचं, माणसाचं जीवन सफल कसं करायचं ते भीष्माचार्यापासून शिकायचं. काय मागणं मागितलं होतं? मस्त गोड भजन आहे, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून ते आपण भजन करू. कमी करा खूप झालं. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले, भगवान श्रीकृष्णाकडे एक मागणं मागितलं भीष्माचार्यांनी, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जीव निघताना माझ्या मुखामध्ये गोविंद नाम लेकर, देवा तुझं नाम माझ्या मुखात असलं पाहिजे. आणि हे मागणं फक्त भीष्माचार्यासाठी नाही, तुमच्या आमच्या सुद्धा मुखातून मरताना का होईना पण देवाचं नाव निघावं मरताना तरी. गोड मागणं मागितलं, देवा मला मरण अशा ठिकाणी यावं जिथं बाजूला गंगा वाहते, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बनसी बट हो. ते यमुनेचं दृश्य डोळ्यासमोर आणून मेरा सावरा निकट हो. देवा तू माझ्या जवळ असला पाहिजे. तब प्राण तन से निकले. श्री गंगा जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले, गोड मागणं मागितलं भगवान कृष्णाकडे.
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. थोडासा इको राहू द्या. गोविंद नाम लेकर, देवाचं नाव मरताना तुझं माझ्या मुखात असलं पाहिजे. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. गोड गोड मागणं मागितलं. पितांबरी कशी हो, पितांबर नेसून ये देवा. भक्ताचा एवढा अधिकार देवावर, कोणते कपडे घालायचे देवानं ते सुद्धा भक्तानं ठरवायचं. मात्र भक्ती तशी असावी लागते बरं का, उगीच नाही देव वाकत कोणापुढे. पीतांबरी कसी हो, छबी मन में ये बसी हो, फोटो पे कुछ हसी हो. देवा मी मरायलो म्हणून तू रडका चेहरा करू नकोस, हसत हसत ये. आणि एकटा येऊ नको देवा, एकटा येऊ नको. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. देवा विसरू नको रे मला. राधे को साथ लाना. आणि एकटा येऊ नको देवा, श्री राधेला सुद्धा सोबत घेऊन ये. गोड मागणं मागितलं आणि तथाच तू म्हटलं देवानं. तेच मागणं पूर्ण करण्यासाठी आता भीष्माचार्याच्या जवळ देव आले आणि भगवंताच्या मुखाकडं पाहत पाहत भगवंताच्या त्या अनन्य साधारण भक्तानं, गंगापुत्र भीष्मानं प्राण सोडले, प्राण सोडले. ते दक्षिणायनामध्ये, उत्तरायणामध्ये कोण कुठं मेल्याच्या नंतर कुठं नरकाला जाते, कोण स्वर्गाला जाते, हे वेगवेगळे प्रकार सांगितले मरणाचे. भीष्माचार्यानं प्राण रोखून का धरले होते? उत्तरायण चालू होतं, दक्षिणायनामध्ये प्राण सोडायचा होता असं सांगतात बरेच जण. पण नाही, माझा भाव, मला असं वाटते भीष्माचार्य फक्त देवाची वाट पाहत थांबले होते. देवाची वाट पाहत. दक्षिणायन आणि उत्तरायण त्यांना नरकाला नाही नेऊ शकत, कारण त्यांची भक्तीच अशी होती. शत्रूच्या सैन्यात राहून देखील देवाचं नाव अखंड त्यांच्या मुखामध्ये होतं. पण फक्त दुर्योधनाचं मीठ खाल्लेलं आहे आपण म्हणून त्याच्या बाजूने युद्ध केलं त्या भीष्माचार्यानं. तरी देखील प्रत्येक बाण सोडताना भगवंताचं नाव घेऊन भीष्माचार्य बाण सोडत होते. माझ्या पांडवांना लागू देऊ नको देवा म्हणून. बाण तर सोडत होते, पण म्हणत काय होते, माझ्या पांडवाला लागू नये. पांडवावर एवढा जीव होता, पाचही पांडवावर. म्हणून भीष्माचार्यांनी भगवंताच्या मुखाकडे पाहत पाहत प्राण सोडले. अशा अनन्य साधारण भक्ताला व्यासपीठाकडून दंडवत प्रणाम. एकदा गोड भजन करू आणि पुढची कथा ऐकू. श्री राधे गोविंद. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवायची. पुरुष मंडळी तिकडं औदाची मांडी घालून बसावं. तुम्हीच मोठा गण लावलेली, माग पाहिलेली जीन्स पॅन्ट वाले. श्री राधे गोविंद, श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद, भज मन श्री राधे. श्री राधे गोविंद, भज मन श्री
राधे गोविंद भज मन श्री राधे श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे भज मन श्री राधे भज मन श्री राधे बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे भगवंताच्या गोड लीलांचं वर्णन आपण ऐकतोय. बरेच दिवसाचा काळ मध्यंतरी निघून जातो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून जातात आणि आता इकडे पांडवांचा राज्यकारभार सुरू होतो. पांडवांचं राज्य सगळा आनंदी आनंद आहे. धर्माचं राज्य. अहो, ज्या राजाचंच नाव धर्म आहे त्या राज्यामध्ये काही कमी असणार आहे? धर्मराज, त्याचं खरं नाव वेगळंच आहे. खरं नाव काय आहे? युधिष्ठिर. वा, अत्यंत नीतीनं राज्य करतोय राजा. बरेच दिवसाचा काळ निघून गेला आणि भगवंतापासून वनवासामध्ये सुद्धा ते भक्त दूर राहिले नाही. ते सुखामध्ये सुद्धा विसरले नाही. धर्माला वाटलं बरेच दिवस झालं कृष्ण द्वारकेला निघून गेलाय आणि काहीच त्याचा निरोप नाही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे जा बरं द्वारकेला जा आणि देवाची भेट घेऊन ये कृष्णाची. खूप दिवस झालं काहीच निरोप नाही आला कृष्णाचा. जा. अर्जुन द्वारकेकडे निघून गेला. द्वारकेकडे निघून गेल्यावर बरेच दिवसाचा काळ गेला पण वापस नाही आला अर्जुन. अर्जुन परत नाही आला. परत नाही आला. धर्माला काळजी वाटू लागली. अपशकुन होऊ लागली. अपशकुन. एक दिवस सकाळची वेळ, अर्जुन आलाय पण अर्जुन आल्याच्या नंतर पाहिलं तर त्याचा खांद्यावर असणारा नेहमी तो गांडीव नावाचं धनुष्य, ते धनुष्य खांद्यावर नाहीये. डोक्यावर मुकुट नाहीये. चेहरा निस्तेज झालेला, कपडे फाटलेले, अंगावर अनेक जखमा दिसतायत. अर्जुना, ही अशी परिस्थिती, अशी अवस्था का झाली रे? दादा, देव राहिले नाही. देव निघून गेले. काय सांगितलं? देव निघून गेले. देव निघून गेले कुठं? गोलोकाला. स्वधामाला देव कृष्ण नाही आता. आणि तुझी ही अवस्था मला वाटत नाही येणाऱ्या काही आदिवासी लोकांनी मारलं. अर्जुन म्हणतोय, अर्जुन ज्याच्यासारखा धनुर्धारी दुसरा जगामध्ये कोणी नव्हता त्याला मेंढपाळानं आदिवासी भिल्ल लोकांना मारावं. रथ हिसकावून घेतला, घोडे नेले, धनुष्यबाण पळवला. मग धर्मराज म्हणले, आपण तरी कशाला थांबायचं? आपण सुद्धा राहायचं नाही. चला. पांडवांना सगळे पांडव घेतले सोबत. 4 भाऊ धर्मराजांना सोबत घेतले. 5ही भाऊ निघाले. सोबत द्रौपदी निघाली. कुठं जायचं? स्वर्गाला जायचं. स्वर्गाला निघाले. पण हा राज्यकारभार आता त्याच्याकडे सोपवला. त्याच्याकडे कोणाकडं? ज्याच्या जन्माची कथा आपण ऐकली, त्या राजा परीक्षितीकडं राज्यकारभार सोपवला. गादीवर बसवलं त्याला आणि पांडव निघाले. पांडव स्वर्गाकडे जाताना केदारनाथवरून स्वर्गाकडे जाणारा रस्ता आहे असं म्हणतात. बऱ्याच शास्त्रांमध्ये, बऱ्याच ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे त्याचा. केदारधामावरून तो स्वर्गाकडे स्वर्गारोहणाचा रस्ता आहे असं म्हणतात. तिथून पांडव जात असताना एकेकाचं पतन सांगितलेलं आहे. पतन. द्रौपदीचं पतन झालं. द्रौपदीचं पतन कसं झालं? द्रौपदी त्या स्वर्गावरून स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून खाली पडली. नकुल सहदेव सुद्धा पडले. अर्जुन, भीम, फक्त सगळ्यामध्ये एकच जण, ते 6 जण निघाले होते. 5 पांडव आणि द्रौपदी. फक्त एकटा धर्मराज वर गेला स्वर्गामध्ये. बाकीचे सगळे खाली. नकुल सहदेव, सौंदर्याचा अभिमान त्याला. आमच्यासारखे सुंदर पुरुष जगात कोणी नाही. अभिमानामुळं, केवळ अभिमानामुळं स्वर्गाला जाता आलं नाही त्या नकुल आणि सहदेवाला. भीमदादाला वाटायचं माझ्यासारखा गदाधारी कोणी नाही, माझ्यासारखा शक्तिमान कोणी नाही. त्याचं देखील पतन झालं. अर्जुनाला सुद्धा अभिमान होता, अहंकार होता. माझ्यासारखा धनुर्धर या जगामध्ये कोणी नाही, म्हणून तो सुद्धा स्वर्गाला नाही जाऊ शकला. आणि द्रौपदी पतिव्रता स्त्री आहे.
शास्त्रकारांनी 5 पतिव्रता सांगितल्या, सीता, तारा, मंदोदरी. त्याच्यामध्ये द्रौपदीचा देखील नंबर आहे पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ. पण द्रौपदी सुद्धा स्वर्गाला नाही जाऊ शकली. का? त्याचं कारण, एक दिवस द्रौपदी बसलेली होती आणि समोरून कर्ण पाहिला. कर्ण येताना कर्ण पाहिल्यावर उगीच मनात मध्ये उगी कल्पना आली. एका क्षणासाठी कल्पना आली, एका क्षणासाठी. तो देखील पांडवांचाच भाऊ होता कर्ण सुद्धा, आणि पांडवासारखाच तेजस्वी पराक्रमी होता. आणि उगत त्याच्याकडे पाहिल्यावर मनात आलं, 5 मध्ये अजून हा एक असता तर उगत मनात आलं. तेवढंच पाप द्रौपदीला आडवं आलं आणि द्रौपदीचं पतन झालं नरकामध्ये. द्रौपदी नाही जाऊ शकली स्वर्गाला, तेवढंच पाप आडवं आलं. पुढं धर्मराज जात आहेत. धर्मराजाचा नंबर स्वर्गाच्या पायऱ्यावरून जाताना विमान आलं न्यायला धर्मराजाला. धर्मराज येत आहेत आपल्याकडे. देवानं पाहिलं, देवाने पार्षद पाठवले, आपले गण पाठवले, विमान पाठवलं न्यायासाठी. आणि त्यावेळेला धर्मराजाचा पायाचा अंगठा एक गळून पडला. पायाचा अंगठा. धर्मराजानं विचारलं देवाला, जाब विचारला, माझ्या पायाचा अंगठा का येऊ शकत नाही स्वर्गाला? त्यावेळेला त्या चित्रगुप्तानं सांगितलं, जे हिशोब लिहितोय आपल्या कर्माचा, एका मिनिटाचा हिशोब लिहिणं चालू आहे बरं का, वर डायरी चालू आहे आपली, तुमचं आमचं सगळ्याचं खातं. एक विचार करा, आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जण नेट वापरते, इंटरनेट वापरते. कोणी गुगल वापरते, कोणी युट्यूब वापरते, कोणी फेसबुक वापरते, कोणी काही. या सगळ्याचा हिशोब त्या अमेरिकेमध्ये गुगलच्या ऑफिसमध्ये, तिथे त्या कंपनीमध्ये सर्व्हरमध्ये चालू आहे. सगळा डेटा जमा होते तिथे. सगळा डेटा, जगातले जेवढे काही गुगलचे युजर वापर करते आहेत, सगळ्याचा डेटा अमेरिकेमध्ये त्या गुगलच्या सर्व्हरमध्ये आहे. तसाच भगवंताचं देखील एक सर्व्हर आहे तिथे. भगवंताचं देखील ऑफिस, हेड ऑफिस तिथं आहे. आणि सगळ्याच्या कर्माचा लेखाजोखा तो चित्रगुप्त लिहितो. चित्रगुप्त रात्रंदिवस. त्याच्यामुळं असं समजायचं नाही मला कोणी पाहत नाही, कंडक्टर साहेब, मला कोणी पाहिणं झालंय, मी काही केलं तर चालू शकते. नाही, तो पाहणारा देव आहे. सगळ्यावर लक्ष ठेवू नये. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जसं काय पाहिले, तुमची सर्च हिस्ट्री याच्यामध्ये दाखवते. तुम्ही जरी डिलीट मारली तरी तिकडे कंपनीकडे आहे. विचार करा. हो, त्या चित्रगुप्तानं सांगितलं, धर्मराज तुम्ही खोटं बोलला होता. म्हणले आयुष्यात अजून खोटं बोललो नाही, आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. पहा, चित्रगुप्तासोबत आपली आहे का हिंमत कोणासोबत मी खोटं बोललोच नाही म्हणायची? कारण आपण कधी खरं बोलतच नाही. चित्रगुप्ताला म्हणले मी खोटं बोललोच नाही. म्हणले आठवा युद्धामध्ये. बर, काय युद्धामध्ये? तुम्ही म्हणले होते काय, नरोवा कुंजरोवा, अश्वत्थामा मेला. कृपाचार्य म्हणले कोणता अश्वत्थामा मेला? धर्मराज म्हणले मला माहित नाही. नरोवा कुंजरोवा, तुमचा मुलगा अश्वत्थामा मेला काय? ते अश्वत्थामा नावाचा हत्ती एक होता, ते मेला की हे माहित नाही. मग आता अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेल्याबरोबर कृपाचार्यानं प्राण सोडले होते. कारण मुलगा मेला, पोटचा एकुलता एक म्हणल्यावर कशाला वाचायचं? बस बाणाच्या समोर गेले, मरण पावले. नरोवा कुंजरोवा एवढंच खोटं बोलले होते अश्वत्थामा, अर्ध खोटं बोलले होते. पण कोणाच्या सांगण्यावरून? देवाच्या सांगण्यावरून. कृष्णानं सांगितलं होतं, वा धर्मा तू असं म्हण. धर्मराज म्हणले मी खोटं बोलणार नाही बा. ते म्हणले तुला खोटं बोलायला कोण सांगायले? तू फक्त एवढं म्हण, हत्ती मेला का माणूस मेला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला. आणि त्यावेळेला हत्ती मेला होता. अर्ध खोटं बोलला होता धर्मराज, अर्ध खोटं फक्त. तर अंगठा गळून पडला, अंगठा. आपण जीवनामध्ये अर्धक सुद्धा खरं बोलत नाही, आपला केस तरी जाईल का वर स्वर्गामध्ये? विचार करा. लय खोटं बोलायच्या सवय लागल्या. गोड वर्णन सांगितलं, मी मनाचं नाही सांगत. हो, वदबिले मुखे नारायणे धर्मा, अंकुशाच्या कर्मासाठी केला. अंकुश त्या कर्मासाठी गेला. अंकुश त्या कर्मासाठी गेला. वदबिले मुखे नारायणे धर्मा, अंकुशाच्या
वदविले मुखे नारायणे धर्मा आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. कोण खोटं बोलायला लावलं होतं? देवानच. वदविले मुखे नारायणे धर्मा आणि अंगठा गळून पडला त्या कर्मासाठी. म्हणून मायबाप होईल तितकं खरं बोलण्याचा प्रयत्न करा, होईल तितकं. आता शेवटी नाईलाजच आहे तर मग त्यावेळेला बोला खोटं. म्हणतात ना ते काय, आटे में जितना नमक होता है उतना झूठ बोलने को कोई हर्ज नहीं. आटे में जितना नमक म्हणजे पीठ कालवताना महिला मंडळी जितकं तुम्ही मीठ टाकता, पीठ मळताना जितकं मीठ, म्हणतात ना चांगलं काम सोयरीक होत असेल तर जरा खोटं बोलायला काय हरकत आहे, बरोबर आहे की नाही? तसं नाईलाजच असेल तर खोटं बोला, हरकत नाही. कोणाचं चांगलं होत असेल, भलं होत असेल तर बोलायला हरकत नाही. पण सवय लागली माणसाला. तिकडून फोन केला, संजू भाऊ कुठपर्यंत आले? वाशिमहून नेमकंच निघतात संजू भाऊ. इथं आलो म्हणतात. हे बाजूचं गाव कोणतं? बोरी. बोरीपर्यंत आलो. इतकं खोटं बोलायची सवय लागली. बरं तुम्हालाच नाही, आमचे महाराज मंडळी सुद्धा. महाराज निघाले का वसमतवरून? आलो म्हणतात औंढ्यापर्यंत. आणि मी औंढ्यात असलो की हिंगोलीच्या पुढे निघालो. हे असं काम झालंय आजकाल. आणि या मोबाईलमुळे तर जास्त झालं. चला आता पांडव स्वर्गामध्ये गेले आणि इकडं राज्यकारभार सुरू झाला परीक्षितीचा. परीक्षिती अतिशय नीतीनं चालणारा. पांडवांचाच नातू होता ना, पांडवांचाच नातू, अर्जुनाचा नातू. मग तो नीतीनं का नाही चालणार? राजा परीक्षिती गादीवर बसला आणि त्यानं राजसूय यज्ञ केले. 3 राजसूय यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. राजा परीक्षिती एके दिवशी आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी निघाला राज्यातून. त्यावेळेला एक काळाकुट्ट माणूस एका गाईला मारहाण करत होता. गाईला. एक बैल सुद्धा आहे तिथे जवळच. परीक्षिती राजानं पाहिलं आणि घोड्यावरून खाली उतरला. रामकृष्ण या. केबल आहे? केबल घ्यायचा आहे ना? ठीक, देता. हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. कान्हा की बंसी से आए पुकार, कान्हा की बंसी से आए पुकार. साधु बोले राधे राधे, संत बोले राधे राधे. 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 जमुना की लहरों से आए पुकार, यमुना की लहरों से आए पुकार. जमुना की लहरों से आए पुकार. यमुना की लहरों से आए पुकार. राधे 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 बोलो राधे राधे
परीक्षित राजा राज्य करतोय. आपल्या राज्यामध्ये काय चाललंय याची काळजी राजाला असावी, असायलाच पाहिजे. प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. रामायणामध्ये सुद्धा सगळीकडे राम राज्य होतं, तरी देखील राम प्रभूला आपल्या प्रजेची काळजी होती. प्रजेचं काय चाललंय, सुखात आहे का दुःखात आहे, ती पाहण्यासाठी राम प्रभू सुद्धा फिरायचे राज्यामधून. फिरायचे का नाही? तेव्हा तर कळालं होतं ते धोबी आणि त्याचा संवाद ते ऐकला होता. तसं राजा परीक्षिती सुद्धा प्रजेची एवढी काळजी, नीतीनं आणि धर्मानं चालणारा राजा. पांडवाच्याच कुळातला पांडव सुद्धा नीतीनं चालणार आहे. एके दिवशीची गोष्ट, राजा परीक्षिती घोड्यावरून फेरफटका मारतोय राज्यातून आपल्या. त्यावेळेला एक दृश्य पाहिलं समोर. एक काळा कुट्ट धिप्पाड शरीराचा माणूस, अकराळ विक्राळ शरीर त्याचं, आणि हातामध्ये काठी आहे. गाईला आणि बैलाला मारतोय. तो जो बैल आहे असं वर्णन आलेलं आहे, त्याचे 3 पाय तुटलेले, 3 पाय तुटलेले, आणि एका पायावर तो बैल कसा तरी उभा आहे, कसा तरी तोल सावरून. आणि हो, हा काळा कुट्ट माणूस त्याला मारतोय, काठीने मारहाण करतोय. गाईला सुद्धा मारतोय, गाईला सुद्धा. ते दृश्य पाहिल्याबरोबर राजा परीक्षिती घोड्यावरून खाली उतरला आणि खबरदार, याच्या पुढे जर त्या गाईला त्रास देशील तर मारून टाकीन तुला. राजानं तलवार वर केली, त्याचबरोबर तो शरण आला. आणि शरण आलेल्या व्यक्तीला मारायचं नाही. काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका. जो शरण आलाय तुम्हाला, तुमच्या पुढे हात जोडतोय, त्याला मारायचं नाही असं शास्त्र सांगतं. प्रत्येक वेळेला शास्त्र ऐकायचं असं बी नसते बरं. कारण त्याला क्षमा केली, याचाच परिणाम सुद्धा त्याला भोगावा लागला परीक्षितीला. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला कायदा सुद्धा मोडावा लागतो बाबा. नेहमी कायद्या नाही चालून नाही जमत. आणि कायदा असा सांगतोय शरण आलेल्या व्यक्तीला मारू नये. शरण आला तो, माफ करा मला. तो कोण होती गाय, कोण होता तो बैल? आपल्या धर्मामध्ये गाईला आणि बैलाला पवित्र स्थान दिलेलं आहे, पवित्र पूजनीय आहे. 33 कोटी देवांचा वास त्या गायीमध्ये असतो. 33 प्रकारच्या वेगवेगळ्या देवता. कोटी म्हणजे कोटीचं संख्या वाचक शब्द नाही. कोटी हा प्रकार म्हणून शब्द, प्रकार त्याचा अर्थ प्रकार असा घ्यायचा, संख्यावाचक शब्द नाही घ्यायचा. आपल्या धर्मग्रंथामध्ये 33 प्रकारच्या देवता सांगितलेल्या आहेत. 33 प्रकारच्या, त्या 33 देवतांचा वास त्या गायीमध्ये असतो, म्हणून गाय पूजनीय आहे. आणि धर्म, बैल म्हणजे धर्म. भगवान शंकर कशावर बसलेले आहेत? नंदीवर. तो नंदी म्हणजेच बैल, आणि बैल म्हणजेच धर्म. बैल हा धर्माचा प्रतीक. आणि पाहिलं दृश्य तेव्हा 3 पाय तुटलेले होते. 3 पाय, ऐका, 3 पाय तुटलेले आणि एकच पाय शिल्लक राहिलेला आहे. कलियुगाला सुरुवात झालेली होती ना, कलियुगाला सुरुवात. ते 3 पाय म्हणजे कोणते? धर्माचे 3 पाय तुटलेले सांगतो, ऐका. एक सत्य. युगामध्ये कृतयुग जसं संपलं तसं तो सत्ययुग संपल्याच्या नंतर सत्याचा पाय तुटला. दुसरा पाय त्रेतायुगामध्ये तपाचा तुटला. तिसरा द्वापारामध्ये पवित्रतेचा तुटला. आता कलियुगामध्ये फक्त दया आहे, दया आणि दान. कलियुगामध्ये हा फक्त एकच पाय शिल्लक आहे. त्यावेळेला कलीला सांगितलं, जा तू इथं माझ्या राज्यामध्ये थांबू नको, थांबायचं नाही माझ्या राज्यामध्ये. राजा परीक्षिती पुढे हात जोडले, महाराज कुठं जाऊ? जेथून सूर्य उगवतो आणि जिथं मावळतो तिथपर्यंत तुमचंच राज्य सगळीकडे. कारण पांडवांचं राज्य या अखंड भारतावर राज्य होतं. आणि भारत तेव्हाचा काय आता जेवढा राहिलाय तेवढा नव्हता. भारत कितीतरी मोठा होता. पार अफगाणिस्तान इराण पर्यंत भारताची सीमा. अफगाणिस्तान इराण पर्यंत. आणि हे बांगलादेश आणि पाकिस्तान तर आता काल परवा झाले तुकडे. ते
या राज्यकर्त्यांनी केलं. हे राज्यकर्त्यांनी एवढासा राहिलाय माझा भारत, आणि आता सुद्धा त्याचे तुकडे करायच्या मागे आहेत लोक. इकडे तमिळनाडूचे लोक वेगळेच काहीतरी म्हणतात, आम्हाला वेगळं तमिळ राज्य पाहिजे. ते पंजाब मध्ये अजून एक वेगळंच चालू आहे, खालिस्तान. काश्मीरचे वेगळेच बंड करतायत. तिकडून चीन आपलं ते मेघालय मणिपूर तिकडं कारस्थान करतोय. कुठपर्यंत सहन करायचं? त्याच्यासाठी एक मजबूत सरकार पाहिजे आपल्याला, मजबूत सरकार जे ठामपणे निर्णय घेऊन हा देश चालवेल. मी कोण्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलो नाही, हे मला एकदा स्पष्टपणे सांगायचंय बरं का. मी कोण्या पक्षाचा प्रचार कोणाकडून पैसे घेऊन आलो नाही, पण हा जर देश राहिला तरच आपला धर्म देखील टिकून राहील. आज बांगलादेशमध्ये परिस्थिती पहा तुम्ही काय आहे. 1972 साली जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेला बांगलादेशमध्ये 25% हिंदू होते. 25%, 22%च्या वर संख्या होती बरं का. नोंदणीकृत 25% हिंदू होते. आता त्याच हिंदूंची संख्या फक्त 7% राहिली. 7%. आणि मागच्या 6 महिन्यापासून तिथं सगळी अराजकता आहे, अराजकता. पंतप्रधान ती बाई हसीना सुद्धा पळून गेली, तिथून पळून गेली. शेख हसीना पळून जावं लागलं, कारण तिथं सगळं कट्टर मुस्लिमांचं राज्य आले आणि तिथं हिंदू कापले जात आहेत, रस्त्यावर कापले जात आहेत. तिथं एक आपले इस्कॉनचे संत, हरे कृष्ण हरे रामा ज्याला आपण म्हणतो, इस्कॉन संस्था पूर्ण जगभरामध्ये भगवान श्रीकृष्णाचा प्रचार प्रसार करते. त्याच इस्कॉनचे एक संत चिन्मयदास प्रभू, त्यांना जेलमध्ये टाकले तिथल्या सरकारने. वकील सुद्धा भेटत नाहीये त्यांना. वकील, ज्या वकिलानं त्या चिन्मयदासची केस घेतली त्या वकिलाला सुद्धा मारलं, त्या लोकांनी मारलं, कापलं. म्हणून आपला जर आपला धर्म टिकवायचा आहे, एक लक्षात घ्या, तर इथं मजबूत सरकार पाहिजे आपल्या विचाराचं, आपल्या विचाराचं. जर देशच नाही राहिला, देशच नाही राहिला, या देशाचे 10 तुकडे झाले, तर तुमचा आमचा धर्म सुद्धा राहील का? मग आपल्या सुनता केल्या जातील, कपाळावर गंध सुद्धा लावता येणार नाही. लक्षात घ्या, आजही तीच परिस्थिती झाली. माग गणपती उत्सवामध्ये त्या मशिदी पडून काही मुस्लिम गल्लीतून गणपतीची मिरवणूक गेली की दगड फेकायला लागले लोक. नवरात्रामध्ये दुर्गा देवीची मिरवणूक गेल्याबरोबर दगड फेकायला लागलेत लोक. मग आम्ही आमचे सण साजरे करायचे का नाही? बंद करायचे. हैदराबादला 1 महिन्याचा कर्फ्यू लावला, दिवाळी साजरी करता आली नाही हैदराबादच्या आमच्या हिंदू लोकांना. जर अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कपाळावर गंध लावता येणार नाही. आणि त्याच्यासाठी कुठंतरी कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. मोकळं सोडलं काही लोकांना सरकारनं, मोकळं 10-10 होऊ द्या, 15-15 होऊ द्या, आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं फक्त 2चाच अधिकार, 2च्या पेक्षा मुलं जास्त होऊ द्यायची नाही तुम्ही. का? त्यांना म्हणजे 15-15, 20-20. देश आपल्याला सांगितलं जातं अजून, तुम्ही धर्मनिरपेक्ष राहा. धर्मनिरपेक्ष म्हणजे तुमचा गुणधर्म सोडून द्या. मला एक सांगा, पाण्याचा गुणधर्म काय? पाण्याचा गुणधर्म शीतलता. झाडाचा गुणधर्म काय? सावली देणं, छाया देणं. झाडानं जर सावली द्यायचं सोडून दिलं, त्याचं काही किंमत राहिली? तसं तुम्ही आम्ही आमचा धर्मच जर सोडून दिला, काय किंमत? म्हणून धर्माविषयी जागा राहा, धर्माविषयी जागा राहा. धर्मनिरपेक्ष हा शब्दच मुळात चुकीचा आहे. धर्मनिरपेक्षता फक्त आम्ही बाळगायची, कोणी सांगितलं? फक्त आम्हीच धर्मनिरपेक्ष व्हायचं का हिंदूंनी? बाकीच्या धर्मांनी त्यांचा धर्म सांभाळायचा. चला माझा असं होते, मग मी एकदा एखाद्या विषयात घुसलो की मग असं होतं. पण देश टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे. या देशासाठी आपल्या वीर हुतात्म्यांनी रक्त सांडले. एक विचार करा, रक्त सांडले, प्राणाची आहुती देऊन हा देश टिकवलाय आजपर्यंत. आणि असा आम्ही एवढ्या सहजासहजी नाही सोडणार. हो, नाही सोडणार.
दिया है, जान भी देंगे. आणि दिलेत, प्राण सुद्धा दिलेत. हो. चला कुठं होतो आपण? आहे कोणाच्या लक्षात? राजा परीक्षिती त्याला सांगितलं, चल चालता हो माझ्या देशातून, चालता. ते म्हणला, मालक जिथं पाहावं तिथं तुमचंच राज्य, जिथून सूर्य उगवतो तुमच्याच राज्यातून आणि मावळतो देखील तुमच्याच राज्यात, जाऊ कुठं? मला तुमच्याच राज्यात राहायला कुठं तरी जागा द्या, जागा द्या. सांगितलं, हो देतो जागा. 4 जागा दिले, 4. हो. एक पहिली जागा दिली, त्याला द्यूत म्हटलं जातं, द्यूत किंवा जुगार म्हटलं जातं, जुगार. ते असं बसतात खेळत लोक त्याला. दुसरी जागा दिली मदिरा पान, मदिरा. वर्ष 6 महिने 2 वर्ष ते नासवलेलं पाणी, जिथं ते तयार होतं, जिथं विकल्या जातं, जिथं पिल्या जातं, तिथं कलीचा वास, तिथं कली राहतो, कली. तिसरं स्थान दिलं परस्त्री गमन, परस्त्री गमन. चौथं स्थान दिलं हिंसा, हिंसा. कोणत्याही प्राण्याचा जीव घेणं. बरं, ही नुसती जीव घेणं यालाच हिंसा नाही म्हटली बरं का. काही काही अहिंसा वादी लोक असं म्हणतात, नुसती कोणाची मान कापल्यावरच हिंसा होती असं नाही, कोणाचं मन जरी दुखावलं ती सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे, असं काही अहिंसावादी लोकांचं म्हणणं आहे. चला, हे 4 स्थान दिले. त्यावेळेला कली हात जोडून म्हणला, मायबाप काय जागा दिली हो तुम्ही मला. नाकाला रुमाल लावतात लोक काही अशा जागी गेल्यावर, आणि अशा घाण जागा दिल्या राहायला. एखादी चांगली जागा द्या. गयावया करतोय बरं का, गयावया. असे त्यानं मागून घेतले ते ठिकाण, मागून घेतले, गयावया करतोय, हात पाय जोडतोय. आणि दया आली परीक्षिती राजाला. अभ्यर्थी तस्तदा तस्मे स्थानानि कलये ददो द्यूतं तमानां स्त्रियः सुना यत्रा धर्मश्चतुर्विधा. हे 4 दिले स्थान. द्यूतं पानम स्त्रियः सुनः. पुनश्च याच मानाय, पुनश्च पुन्हा एकदा विनंती केली, हात जोडले कलीनं, मालक एखादी तरी चांगली जागा द्या राहायला. त्यावेळेला पुनश्च याच मानाय जात रूपमदांत प्रभो ततो ऋतं मदं कामं रजो वैरं च पच्चमम्. 5वं स्थान दिलं राहायला. 5वं ते म्हणजे रजोगुण, सुवर्णाच्या ठिकाणी, धनाच्या ठिकाणी असणारा रजोगुण. 5वं स्थान दिलं. कली खुश झाला. 5वं स्थान म्हणजे ते जे मोहित करत स्त्रियांना. मार्केटमध्ये सोनार लाईनला गेल्या बरोबर ते चमचमणारे कानातले दागिने, गळ्यातले दागिने पाहिल्या बरोबर मोह होतो महिला मंडळी. ते सोनं, त्या सोन्यामध्ये देखील कली राहतो. तुम्ही म्हणाल महाराज सुवर्णाला तर देव समजल्या जातं, देव, मग सोन्यामध्ये कली कसा काय म्हणताय तुम्ही? सांगतो ऐका. जे नीतीनं कमावलेलं आहे त्याच्यामध्ये देव आहे, पण जे तिकडं बुडालेलं मिळते त्याच्यामध्ये मात्र मग कली आहे. अधर्मानं जे आले, अधर्मानं लुटून लुबाडून जे आले त्याच्यामध्ये कलीचा वास आहे, कलीचा वास. आणि ते कधी लाभत नाही बरं का, लाभत नाही. अधर्मानं आणलेलं सोनं, अधर्मानं आणलेलं धन, कोणावर अन्याय अत्याचार बळजबरी करून लुबाडलेलं धन कधी पचत नाही कोणाला, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज न पचायला काय झालं, व्यवस्थित वापरल्यावर, असे बरेच जण म्हणतात. पण सांगतो ऐका, हत्ती हत्ती असते, हत्ती. त्या हत्तीला कवठाचं फळ खायला द्या कंडक्टर साहेब, कवठाचं फळ. आज जर रात्रीला खायला दिलं, उद्या सकाळी तशाला तसाच कवट बाहेर पडते. पण एक फरक असते त्याच्यामध्ये, मधला जो गर आहे कवठाचा, फोडून पहा दुसऱ्या दिवशी ते कवट मधला गर गायब होते आपोआप. आज खायला दिलं कवठाचं फळ हत्तीला, ते कवट उद्या जशाला तसा सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल.
शेणाच्या माध्यमातून. पण मधला जो गर आहे आपोआप गायब होतं. गेला कोणीकडं? अधर्मानं आणलेलं धन सुद्धा तसंच गायब होते. दवाखान्यात जाते, कोर्ट कचेरीमध्ये जाते. म्हणून कधी कोणाला लुटून लुबाडून बेईमानी करून पैसा नाही कमवायचा. हो, आपल्या प्रामाणिकपणे इमानदारीनं जेवढा कमवता आला तेवढा कमवा. हो, माणसाला श्रीमंतीचा हव्यास असू दे बरं का. हो, श्रीमंतीचा हव्यास असू नये. सांगतो पुढे साधू संतांनी देखील सांगितलं, धन कमवा. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. 4 पुरुषार्थ. त्यापैकी दुसरा पुरुषार्थ धर्माच्या नंतर येणारा अर्थ. अर्थ म्हणजेच पैसा. जर तुमच्याजवळ पैसा नसेल, अर्थ नसेल, तर तुमच्या जीवनाला सुद्धा अर्थ नाही. पैसा कमवा, कमवा. सगळा पैशाचाच बोलबाला आहे आजकाल. हो, मस्त गोड एक पहा तुम्ही. खन खन की सुनो झनकार. पैशाशिवाय काही होत नाही बरं का. पैसा पाहिजे, फक्त पैसा. खन खन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. सबकी बोल कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. पैशाशिवाय काही नाही, किंमत नाही माणसाच्या आयुष्याला. म्हणून शास्त्रकारांनी 4 पुरुषार्थ जे सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्मानं चला, पैसा कमवा. खूप पैसा असला पाहिजे, चिकार पैसा असला पाहिजे माणसाजवळ. मी म्हणतो किती असला पाहिजे? पैशाचा खिशामध्ये सुळसुळाट असावा. पैशाचा खिशामध्ये सुळसुळाट असावा, पण त्या मागं मात्र कोणाचा तळतळाट नसावा. काय म्हटलो मी? लक्षात घ्या. खुळखुळाट असावा पैशाचा, पण त्याच्या मागं कोणाचा तळतळाट मात्र नसावा. हो, मस्त हातामध्ये ब्रासलेट असलं पाहिजे, 4 अंगठ्या, फिरायला बुलेट गाडी, बंगला, सगळं राहू द्या, पण धर्मानं कमवा. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं,
उत्तमची गती तो एक पावेन. कोण पावेल उत्तम गतीला? जो जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. जो कोणी, थोडासा आवाज मॉनिटर मधला कमी झाला माझा, लाईट गेल्याच्या नंतर एखादी मशीन चालू करायची राहिली का पहा. सगळ्या चालू झाल्या. जो कोणी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, चांगल्या नीतीच्या मार्गाने जो कोणी धन कमावेल आणि उदास विचारे वेच करी, जो उदासीन वृत्तीनं म्हणजे त्याच्याबद्दल जास्त आसक्ती न ठेवता, धन तुमच्याकडे येतं हे कशासाठी येतं लक्षात घ्या. गोरगरिबाला मदत करण्यासाठी येतं, आंधळ्या पांगळ्याला मदत करण्यासाठी येतं, एखाद्या बिमार व्यक्तीला मदत करण्यासाठी येतं. धन काय नुसतं तुमच्याकडे साठवून थप्पी लावण्यासाठी येत नाही, त्याच्यानं धन नाही टिकत. म्हणून जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास राहून म्हणजे त्याच्याविषयी कोणती आसक्ती न बाळगता ते खर्च केलं पाहिजे. मग कुठं खर्च केलं पाहिजे? चांगल्या कामामध्ये. कोणा एखाद्या विद्यार्थ्याला, गरीब विद्यार्थ्याला शिक्षणाची गरज असेल त्याला मदत करा. एखादा गरजू व्यक्ती जर दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल, त्याचा पैसा वाचून जर कुठं ऑपरेशन अडलं असेल तर त्याला मदत करा. हो, देव तुम्हाला तिथं मिळेल. हो, खरा धनाचा वापर ते आहे. कोण्या एखाद्या भुकेल्याला मदत करा, कुठं अन्नदानाची एखाद्या गरीब पंगत द्या. अशा भगवंताच्या कार्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मदत करा. धनाचा योग्य वापर त्याला म्हणावं. एखादी पंगत घ्या, मस्त गोड. आज यंदा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कार्यक्रम पुन्हा जोरात. काल तर ते राजू भाऊ तर पुरीची पंगत, पुरी भाजी आणि बुंदी अन्नदान. खरा धनाचा वापर तिथे आहे. एकापेक्षा एक गोड सुंदर कार्यक्रम. आज मला वाटते सावकाराची पंगत, पहिल्या दिवशीपासून गोड पंक्ती व्हायला. विठ्ठलराव सावकाराची झाली, त्याच्या बाद अजून कोणाकोणाच्या झाल्या, भरपूर पंक्ती रोज चालू आहेत सकाळ संध्याकाळ. बरं का, धनाचा योग्य वापर त्याला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेच करी, आणि तोच उत्तमची गती पावे ना. बरं का, त्यालाच चांगली गती मिळेल. हा, त्याला म्हटलेले धनाचा योग्य वापर. चला. आणि धन तुम्ही म्हणाल महाराज आणि तिनं कमावलं. सांगितलं तुम्हाला, दवाखान्यात जाईल, कुठं अपघात होईल, काय होईल सांगता येत नाही. अहो, झोपा नाहीत त्या लोकायला जे बेईमानीने कमावतात. संध्याकाळी पहा, झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप नाही त्या लोकायला. एकदा वरच्या मजल्यावर जाते, एकदा खालच्या मजल्यावर जाते, पुन्हा एकदा कुलुपाला असं तीनदा हलवून पाहते. कोणी चोर तर येणार नाही. बेईमानी करणाराचं सांगतोय बरं का, बेईमानी. आणि ज्याचं इमानदारीचं आहे, बिनधास्त झोपते, अर्धी भाकर खाते, बस. झोपा नाही त्या बेईमानी करणाऱ्या लोकांना. मला एक सांगा, 2-4 कुत्रे रस्त्यावर झोपतात, 2-4 कुत्रे रस्त्यावर झोपतात. ते कधी शेजारच्या कुत्र्याला सांगून झोपते का, कंडक्टर साहेब एखादी गाडी बिडी आली तर मला उठव रे बाबा, धडक मारेल मला? नाही. त्याचा भगवंतावर विश्वास आहे, बिनधास्त झोपते. त्यानं काय आयुष्यात पाप नाही केलेलं. म्हणून मी म्हणतो, पापाला भ्या, पाप करण्याला भ्या. आणि जो पाप करत नाही ते कोणाच्याच बापाला भीत नाही. कर नाही त्याला डर कशाची. म्हणून पाप करू नये माणसानं. पापाला भिलं पाहिजे माणसानं, पापाला. मग कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही तुम्हाला. राजानं 5 ठिकाणं दिले राहण्यासाठी, 5 ठिकाणं. कली तिथून निघून गेला आणि काय म्हणला जाता जाता, मनातले मनात म्हणला, तुझा बदला घेतल्याशिवाय सोडत नाही. तोच कली परत आला त्याच्या राजवाड्यामध्ये. एका दिवशीचा प्रसंग, राजानं एक पेटी उघडली, पाहिलं आपल्या पूर्वजांनी काय काय ठेवलंय आपल्यासाठी कमवून. त्या खोलीमध्ये गेला आणि ती एक पेटी उघडली. त्या पेटीतलं सगळं धन हे जबरदस्ती पळवून आणलेलं होतं. जबरदस्ती कुठून आणलेलं होतं? त्याच्या आजोबांनी, भीमदादांनी त्या जरासंधाला मारलं आणि त्या जरासंधाच्या घरचं सगळं सोनं नाणं लुटून आणलं. आणि त्याच्यामध्ये एक मुकुट होता, मुकुट. असा जसं पाहिलं की मोह झाला त्या राजाला, परीक्षितीला. आणि परीक्षितीनं तो मुकुट उचलला आणि आपल्या डोक्यावर घातला. ते लुटून आणलेलं सोनं अंगावर घातल्याबरोबर, डोक्यावर मुकुट घातल्याबरोबर त्याच्यातून कलीनं प्रवेश केला राजाच्या बुद्धीमध्ये. म्हणून कोणाचं काही मागून नेत जाऊ नका. आजच्या दिवस एकदानी दे माहीत, मला लग्नाला जाऊन यायचंय. हो महिला मंडळी, फार छान कानातले केले ग माय, आजच्या दिवस घालून तरी पाहू दे. तुझे तुलाच लखलाभ म्हणत जा, कधी हात लावायचा नाही. लय महिला मंडळीला सवय असती, नवीन साडी घेतली, हो आत्याबाई हिची घडी मोडा, मान करा, घडी मोडा. घडी मोडा म्हणजे घाला अंगावर आजच्या दिवस. नका.
कोणाचा कधीच हात लावायचा नाही कोणाच्या वस्तूला नाही. फाटकी असू द्या तुमची, तुम्हाला शोभून घातला डोक्यावर मुकुट ठेवल्याबरोबर राजाची बुद्धी पालटली. शिकार करण्यासाठी राजा घोड्यावरून निघाला. दिवसभर शिकारीसाठी राजा फिरतोय. कधीच प्राण्यांची हत्या न करणारा राजा आज बेछूट प्राण्याची हत्या करू लागला. हरण मारले, ससे मारले, वाघ सिंह मारले. शिकार करत करत राजा दुपारच्या वेळेला थकला. तहान लागली राजाला. तहान लागल्यावर जवळ पाहिलं तर एक आश्रम दिसत होता. आश्रम, एक झोपडी पाहिली आणि झोपडीच्या जवळ, त्या झोपडीच्या दरवाजाच्या जवळ जाऊन पाहिलं. राजानं घोड्यावरून उतरला नाही. राजा थोड्या अंतरावर आहे. समोर पाहिलं तर एक साधू शमीक नावाचे ऋषी ध्यान करतायत. तपाला बसलेले ध्यान करतायत, साधना करतायत, भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न आहेत. समाधी लागलेली आहे त्या साधूला. आणि तो साधू पाहिला, साधूची सेवा करणारा राजा. पण राजानं साधूला आज्ञा दिली, अहो महाराज बघताय काय, हस्तिनापूरचा राजा परीक्षिती तुम्हाला आज्ञा देतोय माझ्यासाठी पाणी घेऊन या. साधूची सेवा करणारा राजा, पण कलीनं डोक्यात प्रवेश केल्याबरोबर बुद्धी पालटली आणि राजानं साधूला आज्ञा दिली माझ्यासाठी पाणी घेऊन या. बघताय काय, साधू आपल्याच चिंतनामध्ये आत्मानंदामध्ये मग्न असतात. ते साधू जगाशी काही घेणं नाही, आजूबाजूला काय होते काही नाही, आपल्याच आत्मानंदामध्ये मग्न असलेला तो साधू डोळे उघडूनही पाहत नाही. राजाला राग आला. धनुष्य बाणाच्या टोकाने एक मेलेला साप उचलला, राजाच्या दिशेने भिरकावला. साप त्या साधूच्या गळ्यामध्ये जाऊन अडकला. मेलेला साप, मुंग्या लागलेल्या त्या सापाला मेलेला साप गळ्यामध्ये पडला. तरी देखील साधू डोळे उघडत नाही. राग आला राजाला, अरे चाललो मी, नाही पाहिजे तुझं पाणी. राजा निघून गेला राजवाड्यामध्ये. तिकडं जवळच काही मुलं अंतरावर खेळत होती. ते मुलांनी पाहिलं आणि मुलांनी राजा आलेला पाहिला, गेलेलाही पाहिला, साप उचललेला पाहिला, फेकलेला देखील पाहिला. ते मुलं ओरडायला लागले, अरे शृंगी. शृंगी त्या साधूच्या मुलाचं नाव. शमीक ऋषीचा मुलगा शृंगी धावत आला. धावत आल्यावर पाहिलं तर आपल्या बापाच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकलाय. बापाचा अपमान पाहिला आणि रडायला लागला. त्या मुलगा, लहान बाळ रडायला लागलं, अरे ज्याने कोणी हा साप टाकलाय त्या परीक्षिती राजानं टाकला ना. येणाऱ्या 7 दिवसामध्ये असाच एक तक्षक नाग चावून राजा मरण पावेल. तक्षक नाग चावून शाप दिला. हातामध्ये गंगाजल घेतलं आणि प्रतिज्ञा केली त्यानं, येणाऱ्या 7 दिवसामध्ये शाप देतोय राजा परीक्षिती, तुला तक्षक नाग चावून मरण पावशील. बस त्याची प्रतिज्ञा ऐकली, तो शाप ऐकला आणि शमीक ऋषीनं डोळे उघडले. अरे बाळा, कोणाला श्राप देतोयस, कोणाला? त्या परीक्षिती राजाला. काय केलं त्यानं? तुमच्या गळ्यात मेलेला साप टाकला, अपमान केला तुमचा. माझ्या बापाचा अपमान मी नाही सहन करणार. अरे अरे काय केलंस तू? अरे आपण साधू आहेत, साधू. आणि जगाचे अपराध सहन करण्यासाठीच साधूचा जन्म असतो. साधूनं कधी शाप नाही द्यायचा. लोकांचं कल्याण करण्यासाठी आपला जन्म आहे. आपण साधू आहेत आणि साधूनं शाप नाही घ्यायचा. परत घे शाप, परत घे. म्हणजे परत नाही घेता येणार, परत नाही. मग काय करावं लागेल? राजाच्या समोर जाऊन सांग त्याला, मी शाप दिलाय तुला. त्या शृंगीनं त्या शमीक ऋषीच्या मुलानं राजाच्या समोर जाऊन सांगितलं, मी तुला शाप देतोय, तू येणाऱ्या 7व्या दिवशी मरण पावशील. 7व्या. साधू कसे असतात? साधूचा जन्म जगाचे योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. पोरानं शाप दिला तरी शमीक ऋषी काय सांगतायत? जगाचे अपराध पोटात घेण्यासाठीच आपला जन्म आहे साधूचा. राजानं ती शापवाणी ऐकली आणि राजा आता तयारी करायला लागलाय. तयारी. राजानं सगळं राजपाट सोडला, राजवाडा सोडला. आपला मुलगा, काय मुलाचं नाव? त्या परीक्षितीचा मुलगा. बाबा जनमेजय. वा. जनमेजयाला गादीवर बसवलं. त्या जनमेजयानं त्याला कळालं की आपल्या बापाला तक्षक नाग चावणार आहे. त्यानं काय केलं? एक यज्ञ चालू केला, मोठा यज्ञ चालू केला. आणि जशी आहुती टाकायला लागला तसे सगळे सर्प येऊन त्या यज्ञकुंडात पडायला लागले. कोण्यातरी ग्रंथामध्ये ओवे आहेत, ते माझ्या नेमकं एखाद्या वेळेस असं होते, जनमेजय सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले.
सर्पसत्र चालू केलं त्यानं. सगळे साप येऊन पडायला लागले त्या अग्निकुंडात. साप जळून तडफडून मरायला लागले. राजानं राजवाडा सोडला आणि आता ठरवलं, आता राजवाड्यात परत यायचं नाही. आता मी 7 दिवसामध्ये मरण पावणार आहे. 7व्या दिवशी मरण पावणार आहे. 7व्या दिवशी मरणार. मग आता मी माझा आत्म उद्धार करून येणार. त्याला ज्याला मरण कळालं त्यानं आपल्या आत्म उद्धाराच्या मागं लागलं पाहिजे. राजाच्या चरित्रातून आपल्याला हेच शिकायचंय. मी नेहमी सांगतो, कथा फक्त ऐकून ग्रंथातले पुराणातले वांगे पुराणात असं नाही. ही तुमची आमची कथा आहे. राजाला मरण कळालं, येणाऱ्या 7व्या दिवशी मी मरणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे आपण मरणार आहे. कोणी आहे का अमर इथं? मग आपण आपल्या आत्मउद्धारासाठी काय करतोय? आपण आपल्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे. राजाला खात्री आहे मी 7 दिवसाच्या अगोदर मरणारच नाही. राजाला खात्री आहे 7 दिवसाच्या नंतरच मरणार, त्याला गॅरंटी आहे. पण इथं कोण छातीवर हात ठेवून सांगू शकतं मी उद्या सकाळपर्यंत जिवंत राहणार म्हणून? आहे कोणी खात्रीनं सांगू शकणार? नाही. पुढच्या क्षणाला काय होईल कोणासोबत ते माहित नाही. आत घेतलेला श्वास परत बाहेर टाकतो का नाही, किंवा बाहेर सोडलेला श्वास मध्ये घेतो का नाही, याची सुद्धा गॅरंटी नाही माहिती. म्हणून आत्म उद्धाराच्या मागे लागा. राजानं घरदार सोडलं, सगळा राजपाट सोडला, वैभव सोडलं आणि राजा आता गंगा किनारी आला. आणि गंगा किनारी आल्याच्या नंतर सगळ्या साधू संतांना विचारायला लागला, सांगा मला मुक्तीचा मार्ग सांगा, काही मी उद्धार पावेन, माझा उद्धार कसा होईल ते सांगा. साधू संत म्हणले, गडबड करू नका, गडबड करू नका. इथं एक आमच्यापेक्षाही मोठे साधू येणार आहे. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने तिथं संत समाज होता आणि ते एका साधूची वाट पाहत होता. आपल्यापेक्षाही विद्वान असणारे ते साधू त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर त्या साधूच्या स्वागतासाठी सगळेजण उठून उभं राहिले आणि स्वागत करू लागले त्या शुकाचार्यांचं. चला आपण देखील भजन करून त्यांना एकदा वंदन करू. हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, टाळी टाळी मोठ्या प्रेमाने सगळेजण. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. प्रभु की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जय जय श्री राधे. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले,
प्रेमानं उठून त्या शुकाचार्यांना वंदन केलं. कोणाला? शुकाचार्य. शुक्राचार्य नाही. शुक्राचार्य वेगळे आणि शुक वेगळा. शुकाचार्य वेगळे. शुक्राचार्य ते दैत्य गुरु, राक्षसांचे गुरु, त्यांना शुक्राचार्य म्हणायचे. कला रला. आणि हे शुकाचार्य. ते शुकाचार्य आले, एका उच्च आसनावर बसवलं त्यांना. उच्च आसनाचा तिथे जंगलामध्ये काय असणार आहे? एखादा मोठा दगड असेल आणि त्या दगडावर बसवलं. मोठ्या प्रेमाने तिथे आणलेली फुलं, गंगाजल त्यांनी त्यांचे चरण धुतले. अतिशय कोवळं वय आहे शुकाचार्याचं, 16 वर्षाचं वय, पण विद्वत्ता अशी की दुसरा ज्ञान सूर्य म्हणायला हरकत नाही, ज्ञानाचा सूर्य. हात जोडले राजा परीक्षितीनं आणि परीक्षितीनं विचारलं, महाराज माझ्याकडे फक्त 7 दिवसाचा टाइम आहे, 7 दिवसाचा, माझा उद्धार होईल का? अरे राजा वेडायस, न व्हायला काय झालं? 7 दिवस म्हणजे खूप आहे, खूप आहे. अरे एक राजा होऊन गेला खटवांग नावाचा. खटवांग नावाचा राजा, त्या खटवांग नावाच्या राजाचं सांगतो ऐक. खटवांगो नाम राजर्षी. काय म्हणे? खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वेयता मिहायुष मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान भयो हरी. खटवांग नावाचा राजा होता. त्या खटवांग नावाच्या राजानं फक्त आणि फक्त 2 घटका टाइम, त्या 2 घटकाच्या टाइमामध्ये आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवंताचं अभयपद प्राप्त करून घेतलं. अभयपद, मुक्ती मिळवून घेतली त्या राजानं. खटवांग नावाची फक्त किती वेळामध्ये? 2 घटका. आपल्याला 2 घटका नाही कळाले, 2 तास म्हणा. मग राजाकडे 7 दिवस वेळ आहे. राजा 7 दिवसामध्ये तुला मुक्ती मिळवून देतो. म्हणले ठीक आहे, काय करावं लागेल? सांगतो ऐक. भगवंताच्या अवतारांच्या कथा तुला ऐकवतो, त्यामुळं तुझ्या हृदयामध्ये प्रेम, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे निर्माण होईल आणि त्यामुळं तुझा उद्धार होईल. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला मोक्ष मिळवण्यासाठी